असं होत असेल तर ही माणुसकी टिकणार कशी? देवा, प्रत्येक ठिकाणी असं होत नसतं. बघा तुम्ही पुढे. मला बोलायचंय तुझ्याशी. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, जाऊ दे आम्हाला. तुला नीट सांगतोय, ऐका माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. पण माझं नाहीये ना तुझ्यावर. तुला अशी ऐकणार नाही. थांब जरा, तू थांब. तुझ्या तर आता वाचवा, मला फसवून काय, मला धोका देते. तुझ्या तर आता मला सागर तोडी मला धोका दिली. मला काय बोलते? अरे तोचे तिने प्रेमाला कर दिलं म्हणून जीवावर उठला होय तिच्या. आपला मॅटर आहे, तू मध्ये पडू नका. चल सुटीत ना, तुला लय महागात पडेल काय. तुझ्यासारख्या शंडाच्या आणि विकृत माणसाला घाबरणार आहे आम्ही. आणि बघू की तुला मागात पडतंय का आम्हाला. त्या पोरीला दवाखान्यात नेलंय आता. तू चल पोलीस स्टेशनला, तुला चांगलाच धडा शिकवतो आता. वा वा, वाईट वृत्ती कितीही माजली सोकावली तरी त्याला आळा घालायला ही पिढी अजून समर्थ आहे. त्या ताईला मदत करणाऱ्या प्रत्येकाला मिळालेले संस्कार संगोपन याचं चीज झालं. देवा, देवा, हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. काळ कितीही सोकावला असला तरी यांचा बंदोबस्त अगदी ठरलेला आहे. वरुण रांगडा कणखर काळा ओभड दोबड मातीचा अंतरात परी संत नांदती बोल सांगती मोलाचा, असा हा महाराष्ट्र आणि त्यातून हे पुणे. अरे वा, पुणे तिथे काय उडे. देवा, तिथं आपल्या गणपती मंडळामध्ये दिवस रात्र तहानभूक हरवून जे काम करत असतात ते कार्यकर्ते बसले होते. त्यांच्यामुळे आणि MPSC UPSC करणाऱ्या त्या 3 मुलांमुळे त्या बिचारीचा जीव वाचला. देवा, सलाम आहे अशा कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना. या असल्या दानवांकडून सुरक्षा करायला प्रत्येक स्त्रीनं काहीतरी जवळ बाळगलंच पाहिजे. प्रेमासाठी हट्ट धरून बसणाऱ्या या बावळटांना प्रेमाची खरी व्याख्याच माहित नाहीये. प्रेम हे त्यागाचं प्रतीक आहे. खूप पवित्र असतं ते. त्यात विश्वास हवा, एकमेकांचा आदर हवा आणि मुळात हे प्रेम दोघांना मान्य हवं. खरंय देवा, पण असले काहीतरी निर्णय घेऊन ही पोरं स्वतःचं आयुष्यच नाही तर आई बापांचे संस्कार आणि त्यांच्या अप्रूची सुद्धा राख रांगोळी करतात. देवा, आम्ही येऊ का जरा फिरून? चला का पोरी हो? चला चला चला. अगं मावशी, थांब जरा. कशाची एवढी घाई? देवा, त्या गवळणी जशा सुंदर दिसत्या तशा स्वतःच्या रक्षणासाठी खंबीर पण आहेत. इथल्या पोरींनी पण असंच जबाबदार आणि सुजान झालं पाहिजे. आता एवढे दागिने घालून निघालेत म्हटल्यावर का नाही सुंदर दिसणार त्या? होय ग पोरींनी, काय काय नेसलंय, म्हणजे काय काय दागिने घातलेत तुम्ही? मी घातलाय चपला हार. मी घातलाय तोडा. मी घातलं काहीच नाही. मावशे, म्हणजे मी आपलं जुनं पानच नेसलं आहे. मावशे, जुनं पानं म्हणजे काय? तुला ऐकायचंय का मेल्या? होय, ऐकायचंय का? मी शालू नेसले लोकाचा आणि दागिना घातला बिनबोकाचा. मावशे, पोरी हो, तुमच्या मनात नेहमीच शनिवार ऐतवार. मला सांगा, सौभाग्याचं लिहिणं कोणतं? कुंकू. मग कुंकवाला असतं का भाऊ? नसतं. अगं मग तो स्त्रीचा खरा दागिना हाय. वा वा वा, काय बोलली मावशी. वा, होऊन जाऊ द्या मग. जुने शोक जायचे नाही तुमचे. काय म्हणाला पेंद्या? कुठं काय? ए पुरी करा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याला घाटात गेला निराडा. पाटलांचा बैल गाडा
सोशल मीडियावर व्हायरल करतो. मग बस बोंबलत काय नाही. अरे हेकण्या, तुला कळते का प्रेमाची भाषा? एक वाजवीन ना सगळी बाहेरगिरी बाहेर पडत. थांब आत्ताच 1091 नाहीतर 1098 डाईल करते आणि दामिनी पथकालाच कॉल लावते. ताई द्या ना विषय सोडून, लय मनावर घेता राव तुम्ही. हक्कानं राहाल तर सोबत साजरी करू दिवाळी, हक्क गाजवाल तर बनू पेटून होळी. सपोर्ट कराल तर देऊ टाळी, नाही तर डायरेक्ट काना खाली. समजून सांगून समजला तर ठीक, नाहीतर आम्हालाही डायल करता येते 1091 आणि 1098 ची दामिनी. समजलं ना रे भावा. बाई पण भारी द्यावा. इथं तिथं या हवा देखो जहा, इथं तिथं या हवा देखो जहा, इथं तिथं या हवा देखो जहा. बाळा तू भिवू नकोस, तू अजिबात भिवू नकोस. हे बघ, मला ना तू तुझ्या मित्रासारखं समज. अरे अभिनं सगळं मला सांगितलंय. अरे मला तू मित्र समजून बोल. बघ, कोणाच्या त्या बाटल्या? आता तुम्हाला काय खोटं बोलू मी. या फक्त 2च बाटल्या माझ्या, बाकी सगळ्या त्या. राशीगड तरुण सेवा मंडळाच्या वतीने सर्व देणगीदार तसेच ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र परिवार आणि सर्व गणेश त्यांचे जाहीर आभार. करमाळ्याचा राजा राशीपेठ तरुण सेवा मंडळाच्या तर्फे सर्व सदस्यांचे, सर्व देणगीदारांचे चला तुम्ही पुढे. आता दूध घे की. अगं तू घेते का? नको दूध घे. बरं बाई मीच घेते. वटसावित्रीचा उपवास सोडायला वांग्याचा रस्ता केला वाटून आणि राव गेले बसून म्हणून मीच खाल्लं चाटून पुसून. ऐका चांदीच्या ताटात फुटबॉल घेऊ. लग्नच नाही झालं तर नाव कसं घेऊ? इसके अक्का दोस्त का बेटा बोलू नको काय. मी गावठी पीत नाही. आगे काय आणि चल जा घाई घाई. माझा पुढे पाहू नको, वेळ लावू नको, चुकांडी देऊ नको, मला घरी जाऊ नको. अरे देव सारे खोपतील, तुझ्यावर टपतील, नाही तुला चोपतील. मी नको.
रुबाबात आणि दिला लावून 300 एकरात काय भोपळा भोपळा आणि 300 एकरात मग भोपळा लावून दिला बायका पोरं मी दिवस चला ए धरा तो आगळ जा तू बी जा नाही आगळ परत गुलाल उधळ बेवड्याने तशी काल सुद्धा झालं समान मानणाऱ्या माझ्या राजांचा क्रोध अनावर झाला आणि मग काय घडलं काय करून या ना